मला पाणी भरायला सांगितलं होतं आणि पाणीच वाफ्यांमध्ये जात नव्हतं. तर बघू पहिल्यापासून काय झालं होतं ते. हॅलो नमस्कार रामराम मंडळी, मी गौरी. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये. तर मला सांगितलं होतं आज भुईमुगाला पाणी भरायला, का तर आज घरी पाणी जोडलं होतं आणि भुईमुगाला पण पाणी भरायचं होतं. मग सगळे बोलले की तू आज एकटीच घरी आहे, मग पाणी भर तेवढं नाही का भुईमुगाला. भुईमुगाच्या एका वाफ्याला पाणी लावून दिलं होतं आणि मी शांत बसले होते, का तर पाणी त्या निम्म्या वाफ्यापासून पुढं काय जायनाच. मग बसले होते शांत, बघू म्हटलं जाते का नाही जाते का नाही. पण त्या वाफ्याला काय तिथून पुढं पाणीच चढणी. मग म्हटलं दुसऱ्या वाफ्याला द्यावा लावून. आधीच त्याचा हे वरंब फुटून त्याच्यातून पाणी पाझरून दुसऱ्या वाफ्यात येत होतं. तर त्यात मी आज घरापाशी पहिल्यांदाच पाणी भरीत होते आणि त्यात दुसऱ्या वाफ्याला लावून दिलं होतं. बघू याला बी भरतंय का नाही, का दुसऱ्या वाफ्याला लावायला लागतंय. त्या बी वाफ्याला काय पाणी भरून झालं नाही, पण तिसऱ्या वाफ्याला लावलं होतं. म्हटलं हा तरी भरल, तर काय तिसरा बी वाफा भरला नाही. मग म्हटलं आपलं जावं कॉक चालू करावं, म्हणजे पाट्याने पाणी येईन पटकन आणि पटकन भरेल. मग काही गेले कॉक चालू करायला. म्हटलं भाऊ यायच्या आधी कॉक वगैरे चालू करून पाणी वगैरे भरून घ्यावा, नाहीतर भाऊ आला तर शिव्या चालू करेन, म्हणून की एवढा वेळ झाला तरी तुला पाणी भरून होईना. मग काय 3-4 वाफे थोडे थोडे भरले होते. मग काय नंतर भाऊ पण आला होता, मग त्याला बोललं की माझ्याशाने काय पाणीच जात नाही वाफ्यांमध्ये. त्याने आधी बघितलं वाफं कसं भरलं कसं नाही ते, आणि किती वाफं भरलं ते बघितलं. तर म्हटलं आता आपली सुट्टी होणार आहे म्हणून खुश झाले होते. त्यात बी ज्या वाफ्याला पाणी लावलं होतं तो बी वाफा काय पटापट जायना. भाऊ आला तर पाणी पटापट चाललं होतं. त्याला म्हटलं तू घे भरून, मी थोडं भरून दिलंय तुला. तर चला मी जाते घरी. तोपर्यंत तुम्ही मला ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.